काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा तिसरा भाग. .1944 साली फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटक आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदरात येणार होतं. जहाज इंग्लंडमधून निघणार होतं. तिथून पुढे फ्रान्स आणि स्पेन करून पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्राला जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन ओमानच्या आखातात आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट असा जहाजाचा प्रवास असणार होता. हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने त्या काळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकिन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबत निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकिनची जागा नक्की होती. जहाजांचा हा बेडा जाताना जर्मन यू बोटींना फोर्ट स्टायकिनवरच्या विध्वंसक मालाचा सुगावा लागून त्यांनी त्याच्यावर हल्ला केलाच, तर त्याच्या ठासून भरलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये ह्यासाठी फोर्ट स्टायकिननं रांगेत न जाता रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता. फोर्ट स्टायकिन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेटपर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोचल्यानंतर काफिल्यातली काही जहाजं उजवीकडे वळून दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होती, तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाजं आशिया खंडाच्या दिशेनं कूच करणार होती. 24 फेब्रुवारी 1944 या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं. पाऊस पडत होता. कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृश्यमानताही कमी होती. वास्तविक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत. पण युद्धकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतंच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करून जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती. पुढचे 2 दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीनं पुढे चालला होता. जर्मन बोटींवरही नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडी यामुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता, पण त्यातूनही मार्गक्रमण सुरू होतं. आणि निघाल्यापासून शेवटी 3ऱ्या दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे 3-4 दिवस तर सगळं शांतच होतं. आकाश निरभ्र झालं होतं. समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार तर करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढंच काम उरलं होतं. जहाजावरही त्यामुळे सगळेजण काहीसे निश्चिंत होते. पण ही निश्चिंती फार काळ टिकली नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेला पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले. एवढ्यात विमानं दिसायला लागली. एकूण 6 विमानं घिरट्या घालताना दिसायला लागली. नक्की कोणाची विमानं आहेत हे कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या, परंतु काहीच झालं नाही.
त्या विमानांनी काही काळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. जहाजावरच्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जहाजांचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला. इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा 2 गटात विभागला गेला. इथून काही जहाजं आफ्रिका खंडातल्या देशातल्या बंदरात जाण्यासाठी गेली, तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाजं सुएझ कालव्याच्या दिशेनं निघाली. सुएझ कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास 1000 मैलांचा आणि 12-15 दिवसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची किंवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्यावर घिरट्या घालणारी विमानही नजरेस पडत नव्हती. ह्या 1000 मैलांच्या प्रवासात बाहेर युद्ध सुरू आहे की नाही याची शंका यावी असंच वातावरण होतं. तरीही फोर्ट स्टायकिनवरचे अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एका प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करत आहोत याचा विसर त्यांना पडलेला नव्हता. चीफ इंजिनियर ॲलेक्स गो बोटीचं इंजिन मध्येच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल तिथे इंजिनाची बारीक सारीक दुरुस्ती करायची असं त्याने ठरवलं होतं. आणखी काही दिवसांनी पोर्ट सईद आलं. आता हा काफिला सुएझ कालव्यात प्रवेश करणार होता. सुएझ कालवा पार करण्यासाठी जहाजांच्या बेड्याला त्यांचा नंबर येण्याकरता काही काळ वाट पाहावी लागली. जसजसा वेळ जात होता तसतसा ॲलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याला डोळ्यासमोर दिसत होतं. थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुएझ कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुएझ कालवा पार करून जहाजं कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या पोर्ट तौफिक मध्ये आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकिन इंधन घेण्यासाठी थांबणार होतं. फोर्ट स्टायकिन पोर्ट तौफिकला पोहोचलं. जहाजावर इंधन भरून होईपर्यंत कॅप्टन नायस्मिथनं जहाजावरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही याची तपासणी केली. ॲलेक्सनं जहाजाच्या इंजिनावर नजर फिरवली. अजूनपर्यंत तरी सर्व आलबेल असल्याचं दिसत होतं. पण मोठी दुरुस्ती आणि इंजिनाचं सर्व्हिसिंग या गोष्टी कराव्याच लागणार होत्या. इथून पुढे जहाज लाल समुद्र पार करून येमेन देशातल्या एडन बंदरात थांबणार होतं. त्याच्या पुढचा टप्पा होता कराची बंदराचा. या प्रवासात फोर्ट स्टायकिन सोबतीला आणखी एक ब्रिटिश मालवाहू जहाज असणार होतं. बाकीची जहाजं इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास 500 मैलांवर होतं. या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर हा प्रवास एकूण 6-7 दिवसांचा असणार होता. पोर्ट तौफिकमध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकिननं दिनांक 24 मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी त्याने एडन सोडलं आणि ते कराचीच्या दिशेने निघालं. जहाजामधलं बरंचसं सामान कराचीला उतरवण्यात येणार होतं. त्यामुळे फोर्ट स्टायकिन कराची बंदरात 2-3 दिवस थांबणार होतं. कराचीचा थांबा मोठा होता. आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी